बार्शीत 500 किलोमीटर प्रवास करून आलेल्या वाघाची दहशत, 2 महिने मोकाट फिरतोय। बार्शी तालुक्यात एका पट्टेरी वाघाने धुमाकूळ घातला आहे। हा वाघ तब्बल 500 किलोमीटरचं अंतर पार करत यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून सोलापूर जिल्ह्यात दाखल झाला आहे। मागील 2 महिन्यांपासून हा वाघ मोकाट फिरत असून त्याने आतापर्यंत 50हून अधिक जनावरांचा फडशा पाडला आहे। या वाघामुळे सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। भूक लागल्यास तो शेतकऱ्यांनी पाळलेल्या जनावरांवर हल्ला करत आहे। वन विभागाने वाघाला पकडण्यासाठी अनेक मोहिमा आखल्या, मात्र त्याला अद्याप जेरबंद करता आलेलं नाही। वाघाला पकडण्यासाठी ताडोबाच्या विशेष पथकाला पाचारण करण्यात आलं होतं, मात्र त्यांना वाघ सापडला नाही। आता पुण्याच्या रेस्क्यू टीम सोबत वन विभागाची टीमही शोध मोहीम राबवत आहे। 18 ठिकाणी ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत। त्यात वाघाचा वावर कैद झाला असला तरी टीम तिथे पोहोचेपर्यंत तो पसार होत आहे। दररोज वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली जात आहे। त्यासाठी विशेष सापळे रचले जात आहेत, मात्र वाघ त्या ठिकाणी फिरकत नाही, त्यामुळे तो अजूनही मोकाट आहे। नागरिक भीतीच्या छायेत असून वन विभाग कधी त्याला जेरबंद करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे।